मार्केट ज्यावेळेस क्रॅश होतं आणि तुमचा मेजॉरिटी पैसा एकाच टाईपच्या ॲसेट क्लासमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल, तर तुम्हाला हा प्रिन्सिपल त्यावेळेस अंडरस्टँड करावा लागेल की तुम्ही व्होलटाईल रिस्कचे बळी पडलेले आहात. तुम्हाला ही गोष्ट अंडरस्टँड करावं लागेल, तुम्ही कॅपिटल लॉस रिस्कचे बळी पडलेले आहात. आता हे दोन्ही जे रिस्क आहेत हे त्याच व्यक्तीला भोगावे लागतील, सोसावे लागतील, ज्यांनी त्याचा कष्टाने कमवलेला पैसा एकाच ॲसेट क्लासमध्ये ओव्हर कॉन्सन्ट्रेट केलेला आहे. काही जण तुम्हाला आढळून येतील की रिअल इस्टेटमध्ये ह्यूज अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. म्हणजे 90% त्यांचं पूर्ण इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा 90% त्यांचा फायनान्शियल मार्केटमध्ये असेल. तर जर तुमचं माइंडसेट फास्ट श्रीमंत होण्याचं असेल ना, जर तुम्ही फायनान्शियल रिस्क ज्या मेजर आहेत त्यापैकी 2 फायनान्शियल रिस्क आहे, कॅपिटल लॉस रिस्क आणि व्होलॅटिलिटी रिस्क, या गोष्टी अंडरस्टँड न करता ब्लाइंडली चीप ॲडवाइस घेणार आणि ऑल द टाइम तुमचा पैसा इन्व्हेस्ट करणार आणि देअर इज नो स्ट्रक्चर्ड प्लॅन, देअर इज नो एक्सपर्ट इन युअर फायनान्शियल लाईफ जिथे तुम्ही त्याच्यावरती डिपेंड असणार त्या स्ट्रक्चरला रिव्ह्यू करण्यासाठी. आणि तुम्ही ऑल द टाइम तुम्ही ट्रिकरी पार्ट यूट्यूबवरती बघणं किंवा चीप ॲडवाइस घेणं याच्यावरती तुम्ही जास्त बिलीव्ह करणार.